नमस्कार, मी कविता आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। बघा, इथे माझ्याकडे ही चेन आहे गळ्यातली आणि ती अशीच पडलेली होती, तर त्याचा यूज म्हणून तुम्हाला मी इथे एक आयडिया दाखवणार आहे। तर तुम्हाला सुद्धा पायामध्ये भरगच्च अशा पट्ट्या आवडत नसेल तर तुम्ही या चेनचा वापर करून पायातल्या पट्ट्या बनवू शकतो आपण। तर हिला असं ठेवायचं आहे आणि मध्यभागी आपण इथे कट करून घेऊया। तिथे अशी जी पकड असते बघा, या पकडच्या सहाय्याने आपण तिला कट करून घेऊया। आता इथे बघा दोन भाग झालेले आहेत। तर तुम्ही लहान मोठे तुमच्या साईजनुसार, जितकी तुमची पायाची साईज आहे त्यानुसार तुम्ही ते कट करायचे आहे। आता इथे कट करून झाल्यानंतर आपल्याला याला टाकण्यासाठी आपल्याकडे जी हुक असते, हिला हुक असते, जी पट्टीला हुक असते ती आपल्याकडे नाही, तर आपण काय करू, हे बघा, ही जी ब्लाऊजची हुक आहे, आपण ब्लाऊजला जी हुक लावतो ती हुक घ्यायची आहे आणि तिला असं पूर्ण ओपन करून घ्यायचं आहे। त्या हुकला जी वरची बाजू आहे ती पूर्ण ओपन करून घेऊयात। आणि ही सुद्धा बाजू आपण ओपन करून घेऊ। आता इथे बघा पूर्ण ओपन करून घेतलेले आहेत आणि याला असे कड्या बनवायचे आहे। आपण त्याला अकोटे सुद्धा म्हणू शकतो। आणि इथे बघा असा हार्ट शेप मध्ये मी ते आकार देऊन घेतलेला आहे तिथे। आणि जी हुक आहे आपली ते दोन्ही कड्यामध्ये टाकायची, जसे आपण पट्टीला कड्या लावतो तशी। आणि एका साईडला बंद करून घ्यायची, त्याला एकदम अशी बंद करायची की पायाला टोचणार नाही, अशा पद्धतीने तिला पॅक करायचे। आणि दुसऱ्या बाजूला पायात घातल्यानंतर पॅक करायचं। आणि बघू शकता इथे आपली ही हुक आहे आपण जी बनवून घेतली ती। इथे आपण साखळीचा यूज केलेला आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही साखळीपासून पट्टी बनवून एक फॅशन म्हणून याचा वापर करू शकता। फक्त ज्या कड्या असतात या पॅक करायच्या, म्हणजे त्या टोचणार नाही। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या ब्लाऊज विषयी हो किंवा इतर व्हिडिओ मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असते। तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता। बाय बाय।